हॅलो फ्रेंड, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती मोस्ट ऑफ ऑल व्लॉग व्हिडिओ, ब्युटी टिप्स, किचन टिप्स, ट्रॅव्हलिंग व्लॉग हे सर्व तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। तर आज मी तुम्हाला काही उपयुक्त अशा किचन टिप्स सांगणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला दैनंदिन वापरात येणारे ते म्हणजे लसूण आहे, त्याचबरोबर पुदिना आहे, कोथिंबीर आहे। हे आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतातच आणि आपल्या भारतीय जेवणामध्ये हे लागतातच। तर काही वेळेस काय होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये जर का लसूण सोलायचा असेल तर खूप त्याला वेळही लागतो, मग जेवण बनवायलाही वेळ होऊन जातो। तर त्यासाठी मी एक सुंदर ट्रिक आणलेली आहे। जर का तुम्हाला किलोवरचा जरी लसूण सोलायचा असेल तरी काही मिनिटातच लगेचच तुम्ही सोलून मोकळं होऊ शकता। तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, जो काही तुम्ही लसूण घेणार आहात त्या लसूणाच्या पाकळ्या अगोदर तुम्ही काढून घ्यायच्यात पटपट। आणि लसणाच्या पाकळ्या काढल्यानंतर तो जो काही लसूण आहे तुम्ही एका गरम पॅन मध्ये थोडासा गरम करायला ठेवा आणि गरम करत असतानाच त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि त्यामुळे ते थोडंसं एक अर्धा मिनिट तुम्ही काय करायचं आहे, परतून घ्यायचं मिठाबरोबर। हे केल्यामुळे काय होतं, तर ज्या काही लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या होण्यास मदत होते। त्यानंतर तो लसूण एका सुती कापडामध्ये घ्यायचा आहे आणि ते सुती कापड बांधून ते व्यवस्थित हाताने चोळायचं आहे। आणि हे चोळल्यानंतर तुम्ही लगेचच बघाल, काढल्यानंतर त्या लसणाच्या ज्या काही पाकळ्या आहेत पूर्णपणे मोकळ्या झालेल्या असतील आणि किलोवरचा जरी लसूण असेल तर तुमचा काही मिनिटातच लगेचच सोलून होईल। तर कशी वाटली ट्रिक मला नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर दुसरा पदार्थ तो म्हणजे पुदिना असेल, कोथिंबीर असेल किंवा इतर आपल्या ज्या पालेभाज्या असतात त्या उन्हाळ्यामध्ये पिवळसट होतात किंवा मग लगेचच खराब होतात। तर आणि आपण फ्रीजमध्येही ठेवतो तरीही त्या ओलाव्यामुळे त्याची पाने पिवळी पडतात किंवा खराब होतात। तर त्यासाठी एक सुंदर ट्रिक आहे, कारण कोथिंबीर म्हणा, पुदिना म्हणा हे आपल्याला लागतात। पुदिनाच्या तर विविध चटण्या आपण बनवतो, मसाल्यामध्ये पुदिना वापरतो आणि पुदिना हा उन्हाळ्यामध्ये खरंच खायला छान असतो आणि त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीर थंड होण्यास त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यास ही पुदिनाचा वापर होतो। तर मग पुदिना किंवा कोथिंबीर ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये आणतो तर ते कशा प्रकारे आपण स्टोअर करायला हवं जेणेकरून ते व्यवस्थित राहतील आणि आपण चांगला वापर त्याचा करू शकतो। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पुदिनाची किंवा कोथिंबीरची चांगली जोडी बघून घेऊन यायची आहे आणि त्यानंतर पुदिना किंवा मग कोथिंबीर असेल तर ते देठासहित तुम्ही काय करायचं, निवडून घ्यायचं आहे। देठासहित सगळं निवडून घेतल्यानंतर तुम्हाला एक हवाबंद डबा घ्यायचा आहे। हवाबंद तुम्ही डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्ही टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्या टिश्यू पेपरमध्ये तुम्ही ते जे काही पुदिना असेल किंवा कोथिंबीर असेल ते स्टोअर करून ठेवायचं आणि त्यानंतर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। असं केल्याने तुम्ही बघू शकता की तुमचा पुदिना असेल किंवा कोथिंबीर असेल जास्त दिवस टिकूनही राहील, त्याचबरोबर पानेही पिवळी पडणार नाहीत आणि खराब होणार नाहीत। तर ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही छानरित्या तुमचा स्वयंपाक लवकर करू शकता आणि ज्या काही वस्तू आपल्याला स्टोअर करायच्या आहेत खूप दिवसासाठी त्याही व्यवस्थित राहतील। तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या किचन टिप्स मला नक्की सांगा आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच किचन टिप्स, ब्युटी टिप्स आणि व्लॉग व्हिडिओ जर का बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।